आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा शहराची अवस्था ट्रॅफिकमुळे अत्यंत बकाल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुठल्याही बाजूला जा, रस्त्यावर गाड्याच गाड्या दिसतील. ट्रॅफिक पोलीस दंड मारून अक्षरशः दमले तरीही ट्रॅफिक कमी होत नाही. गुहागर विजापूर व बारामती ते म्हैसाळ असे 2 महामार्ग शहराच्या मध्यातून जातात, त्यामुळे ट्रॅफिक कमी होत नाही. हेच ओळखून आमदार सुहास बाबर यांनी गुरुवारी दिल्ली येथे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विटा बायपासचा आराखडा दाखवून हा विषय प्राधान्याने मांडला. यावेळी नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हा बायपास झाल्यास विट्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील दैनंदिन कामे विना अडथळा होणार असून लांब पल्ल्याच्या गाड्याही शहरात न येता बायपासने मार्गस्थ होणार असून बायपास रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या अगोदरही आमदार सुहास बाबर यांनी विटा बायपासचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आणला होता. त्याचबरोबर आमदार सुहास बाबर यांनी गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील विटा शहरातील गटार, रेणावी गाव व घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे, हिवरे व नागस घाट मधील राहिलेली कामेही तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. रेणावी घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे, हिवरे व नागस घाट येथील रस्ते हे कॉन्क्रीटचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच विटा शहराला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न आता बायपास रस्त्यामुळे सुटणार असून आमदार सुहास बाबर यांच्या या कामाची मोठी चर्चा होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.